नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बलवा, तुहा माधव बलवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर. तुहा विठ्ठल बलवा, तुहा माधव बलवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर. तुहा विठ्ठल बलवा, तुहा माधव बलवा. जय जय रामकृष्ण, 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 जय जय धर्मरक्षा वयावतार घेशी, धर्मरक्षा वयावतार घेशी, धर्मरक्षा वयावतार घेशी, धर्मरक्षा वयावतार घेशी. आपुल्या पाळसी भक्तजना, आपुल्या पाळसी भक्तजना, आपुल्या पाळसी भक्तजना. धर्मरक्षा वयावतार घेशी, धर्मरक्षा वयावतार घेशी, धर्मरक्षा वयावतार घेशी, धर्मरक्षा वयावतार घेशी. आपुल्या पाळसी भक्तजना, आपुल्या पाळसी भक्तजना, आपुल्या पाळसी भक्तजना. अंबरसीसाठी जन्म सोशिले, अंबरसीसाठी जन्म सोशिले, अंबरसीसाठी जन्म सोशिले, अंबरसीसाठी जन्म सोशिले. दृष्ट निर्धारी किती एक, दृष्ट निर्धारी किती एक, दृष्ट निर्धारी किती एक. ध्रुवात कृपा सिंधू म्हणत, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणत, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणत, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणत. आपुला तो गुण साधक, आपुला से गुण साधक रे, आपुला से गुण साधक. अंबरसीसाठी जन्म सोशिले, अंबरसीसाठी जन्म सोशिले, अंबरसीसाठी जन्म सोशिले, अंबरसीसाठी जन्म सोशिले. दृष्ट निर्धारी किती, दृष्ट निर्धारी किती एक, दृष्ट निर्धारी किती एक. कामने तुझ वर्णिते पुराणी, कामने तुझ वर्णिते पुराणी, कामने तुझ वर्णिते पुराणी, कामने तुझ वर्णिते पुराणी. होय नारायण दयाचु, होय नारायण दयाचु, होय नारायण दयाचु.
वर्णिते पुराणे होय नारायण दया होय नारायण कृपा सिंधू विठोबार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल धर्मरक्षावया बंद करा ते, बंद करा अवतार घेसी आपुल्या पाळसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्धारिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल सास करी अंबऋषीसाठी जन्म सोशियले दृष्ट निर्धारिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोशियले दृष्ट निर्धारिले किती पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा गणपतीचा विसार त्यांच्या कृपा गणपतीचा विसार बाबाजी सद्गुरुदास कृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण सेवेला ही सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेला ही सेवक झालो तुमच्या लागलो निज तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्धारिले किती एक सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. भगवान परमात्म्याची प्रार्थना आहे धर्माच्या रक्षणासाठी आपण जन्म घ्या, अवतार घ्या. प्रभू रामचंद्राच्या जन्माचा संबंध आहे.
प्रतिवर्षी आपण रामनवमी प्रत्येक गावात छोट्या मोठ्या प्रमाणात साजरी होते. अगदी कीर्तन नसलं तर भजन म्हणून. एक लक्षात ठेवा, या देशामध्ये हा देश कुणाचा म्हणायचा? कुणाचाही म्हणत. पाठीमाग म्हणले नेहरू गांधींचा, नेहरू गांधींचा. आता म्हणतात फुले शाहू आंबेडकरांचा, त्यांचा. पण हा देश लक्षात ठेवा, हा देश मुळात फक्त दोघांचाच आहे. हा देश आहे रामकृष्णांचा. दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार. हरे रामकृष्ण हरे राम, रामकृष्ण पूर्णावतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. कारण सांगतो, कारण लक्षात ठेवा. या देशामध्ये वामन जयंती सर्वत्र साजरी होत नाही. दत्त जयंती सर्व ठिकाणी नाही. पण रामनवमी आणि गोकुळाष्टमी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून लाटेपर्यंत सगळ्या देशामध्ये रामनवमीची सुट्टी असते. सगळ्या देशामध्ये गोकुळाष्टमीची सुट्टी असते आणि सगळ्या देशामध्ये महाशिवरात्रीची सुट्टी असते. मग लक्षात ठेवा, तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, आमचं काय म्हणणं नाही. पण हा देश रामकृष्णांचा आहे. काय या देशामध्ये संस्कृती दोघांचीच आहे, रामाची आणि कृष्णाची. नीती दोघांची आहे, रामाची आणि कृष्णाची. दोघांच्या नीतीमध्ये फरक आहे. दोघांची नीती समान नाही, पण दोघांची नीती आहे. एकाचं तत्व आहे एक पत्नी, दुसऱ्याचं आहे अनलिमिटेड, मोजूच नका. एकाचं म्हणणं आहे सत्यवचनी, एक कधी काय बोलायला सांगता येत नाही. एकाचं म्हणणं आहे बोललेलं पाळायचं. एक बोलतो पण पाळत नाही. काय म्हणला मी शस्त्र हातात धरणार. भीष्माचार्य काय म्हणले, तुला शस्त्र धरायला लावणार. आपल्याला रामनवमी सांगायच्या जास्त सांगायला वेळ नाही. माझी तब्येत चांगली नसल्यामुळे आपण उशिरा उभे राहिले. 2 तास बोलण्याचा अवसर नाही आता, म्हणून म्हणलं आपलं 10:30 ते 12 करूया. भीष्माचार्य म्हणले तुला शस्त्र धरायला लावणार, आणि लावलं तर पत्रकार गेले कृष्णाकडं, तुम्ही तुमची प्रतिज्ञा कशी काय बोलली हो? म्हणले त्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होतो. हे नाही उत्तर दिलं, हे आपलं आमचं आगाऊपणाचं उत्तर आहे. जाऊ द्या, राजकारणावर बोलायचं नाही. आणि आता इलेक्शन चालू आहे, त्यामुळं
जबाबदारीने बोलायचंय. आपल्यावर कुणाचा शिक्का पडता कामा नये असं आहे. आम्ही धार्मिक आहोत आणि धार्मिक असल्यामुळं तुम्ही आम्हाला कोणता तर रंग लावणारच आहे ना, लावा. धर्म तर सांगितलं पाहिजे का नाही. दोघांच्या वागण्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. पण दोघांचा हेतू एकच आहे, हे विसरू नका. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे असं आहे. एखादी क्रिया चांगली आहे पण हेतू चांगला नसतो, लक्षात ठेवा. पण घरात आईनं आपल्या गालावर हात फिरवणं वेगळं आणि हेअर कटिंग सलूनमध्ये कामगारांना हात फिरवणं वेगळं. आई जेव्हा हात फिरवते तेव्हा त्याच्यामध्ये माया असते. कारागीर हात फिरवतो तेव्हा त्यामध्ये इन्कम असतो, लक्षात ठेवा. घरात बायकोला चहा मागितला, बायको म्हणली दम नाही का काय, का मला तेवढंच काम आहे काय, हा जरा गं बसा की जरा. वैतागला बरं का, वैतागला हॉटेलात गेला. हॉटेलात गेल्या गेल्या वेटर पळत आला. काय म्हणला खरं प्रेम हिचं आहे. तिचं प्रेम असतं होय. आणि तुझा खिसा खाली करायचा आहे, लक्षात ठेव. बायको वैतागल, अगं जेवण झालं का, होईल होईल झालं, थांबा. पण बसल्यावर सांगेल काय, जरा थांबा, भाकरी गरम होत्या. मालकानं गरम भाकरी खावी ही बायकोची इच्छा आहे आणि तुम्ही बटाटावडा कालचा खावा ही आमची इच्छा आहे. हे तो महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. क्रिया महत्वाची नाही. आई मुलाला शाळेत जाण्यासाठी मारते, क्रिया वाईट आहे पण हेतू चांगला आहे. काय वेळेला हेतू, क्रिया चांगली आहे पण हेतू चांगला नाही. एक मनुष्य जोरानं पळत होता, त्याच्या मागं दुसरा लागला होता. काय भानगड आहे होई. लोक बघायला गेले, पहिल्यानं जाऊन विहिरीत उडी टाकली, दुसऱ्यानं त्याच्या पाठोपाठ टाकली आणि त्याला वर आणला. मग लोक म्हणले आत्महत्येचं प्रकरण आहे. पण हा दुसरा मनुष्य चांगला आहे बरं का, त्यानं बिचाऱ्याने त्याला वाचवलं. सगळे लोक जवळ आले बघण्यासाठी. ज्यानं उडी टाकली तो काय म्हणायचा, मला मरू द्या हो, मला मरू द्या. आणि ज्यानं काढलं तो म्हणायचा माझे पैसे दे मग मर. आपला विषय काय, आज हा विषय मुख्य नाही. राम आणि कृष्ण यांचं चरित्र वेगळं आहे पण त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला जाऊ द्या, आपला वेळ जाईल. एवढी गोष्ट खरी की हा देश रामकृष्णांचा आहे. या देशामध्ये नीती रामकृष्णांची आहे. म्हणून एक वेळ लक्षात ठेवा, रामानंद सागरांचं रामायण चालू जेव्हा होतं तेव्हा बाजारच्या दिवशी रस्ते ओस पडले होते का नव्हते. मग आपण तेव्हाचं वातावरण लक्षात द्या ना. 10 वाजेपर्यंत बाजार भरतच नव्हता सगळा देश. मग सरकारच्या लक्षात आलं की लोकांना रामाबद्दल आकर्षण आहे. पुढं
बी आर चोपडांची मालिका सुरू झाली. भगवान श्रीकृष्ण बरं का, सरकारनं चालून दिली नाही. जाऊ ते विषय सोडून द्या. माझा विषय आहे, आजही या देशामध्ये लोकांना आजही रामाचा आदर्श आहे. शिवाजी महाराजांची लग्न 8 वर्षी 8 पत्न्या होत्या. पण महाराजांच्या बद्दल लिहिताना आपण नाही, इंग्रजांनी, आपण नाही, इंग्रजांनी शिवाजी महाराजांना असं लिहिले की या राजाचं चरित्र रामासारखं आहे. परस्त्रीला हा माता मानतो असं आहे. म्हणून यंदाच्या रामनवमीमध्ये फरक आहे. फरक कोणता आहे? यंदाची रामनवमी मुक्त आहे. मुक्त कोणती आहे? अयोध्येमध्ये राम प्रतिष्ठित झालेले आहेत. 496 वर्षानंतर 1528ला बाबरानं राम मंदिर पाडलं. 1528ला नंतर त्याच्यासाठी अनेक युद्ध झाली. अनेक साधू संतांनी प्राण दिले. अनेक हिंदू राजांनी प्रचंड युद्ध केली. प्रचंड मनुष्य संवाद झाला. जेवढी मोगलांची राजवट आली त्यांनी अयोध्येत परत लोकांना येऊन दिलं नाही. सगळ्यात शेवटी औरंगजेबानं परत हे होऊ दिलं नाही. नंतर इंग्रजांची सत्ता आली आणि जागा वादात पडल्या. तो वाद तसाच सुरू राहिला. न्यायालयात गेला. न्यायालयाने निकाल दिले वगैरे वगैरे आणि मग राम जन्मभूमी अधिकृतरित्या खुली झाली. मग मंदिर बांधायला वगैरे सुरुवात झाली. असं आहे. लोकांचं म्हणणं आहे तुम्ही त्याचं श्रेय घेताय. कोणी तर घेणार की हो. आमचं काय म्हणणं आहे, श्रेय कोणी बी घ्या, राम आमचा तिथं गेला पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला आहे का? नाही ना. आमचा राम तिथं गेला पाहिजे. लक्षात ठेवा. या देशामध्ये देवसुद्धा मतासाठी वापरले गेले. ज्यांनी मंदिर होऊ दिलं नाही त्यांनी मतासाठीच होऊ दिलं नाही, आणि ज्यांनी बांधलं त्यांनी मतासाठीच बांधलं. मला कोणाची बाजू घ्यायची नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये राजकारणामध्ये राम बी सापडतो, कृष्णही सापडतो. घ्या गावगावचे सत्ते बी सापडतात त्याच्यात. राजकारण हा सप्ताह कोणाचा? आमक्या पुढाऱ्याचा. हा कोणाचा? दुसऱ्या पुढाऱ्याचा. जाऊ द्या, कटुविषयी सांगायचे नाही. पण यंदाचा आनंद आहे. यंदाची रामनवमी आहे ना, मुक्त रामनवमी आहे. आता थोडीशी प्रस्तावना. माणसाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टीची आवश्यकता आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा.
अन्न पाहिजे का नाही? पाहिजे. वस्त्र पाहिजे का नाही? पाहिजे. घर पाहिजे. त्याच्या पुढे आहे का? पाणी पाहिजे का? तर ते तर आधी पाहिजे. आता मला गुरुजींनी सांगितलं म्हणले शिंगणापूरला किती कंटेनर आले? 5 कंटेनर बिस्लेरीचे 5 कंटेनर आले. पाणी तर आधी पाहिजे. बरं पाणी दिलं, मग विचारलं हवा पाहिजे का? मग मदत आहे का? आता आहे का? अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, निवारा पाहिजे, पाणी पाहिजे. वीरवाल्याने काळजी करू नका. तुम्ही पाण्याच्या उशाला आहे. तुमच्या उशाला पाणी आहे का? ते बघा, हे काय म्हणतात, नदी उशाला आणि कोरड घशाला. हे आमचं काय होतं त्याला बघा, खालच्या लोकांचं. पाणी पाहिजे, हवा पाहिजे. आता एक विचारलं, धर्म कसा असतो? का बरं? जीवनावश्यक सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि मुख्य का नको? धर्म तो न कळे, धर्म तो न कळे. तुकोबाराय सांगतात धर्म कळत नाही. लोक म्हणतात धर्मानं तर भांडणं लावली ती. अरे बावळ्या, धर्म भांडणं लावत नाही. शब्द ऐका चांगला. धर्माने भांडणं लावलं नाही, धार्मिकाने भांडणं लावली. धर्म नाही. धर्म धारयते प्रजा. धर्माची व्याख्या आहे धारणात, धारणा. जो एकत्र आणतो तो धर्म. विघटन करतो तो धर्म नाही. पण भांडण धर्म लावत नाही, धार्मिक लावतात. धर्म लावत नाही, धर्म मार्तंड लावतात. लक्षात ठेवा. एक उदाहरण आहे. बाप मेला आणि 4 भावाची भांडणं सुरू. भांडणं विकोपाला गेली. चौघं म्हणले आमचं आम्हाला वाटून द्या. वाटण्यावर आलं. आपल्या वाटण्या होत्या हे म्हातारीला कळालं. तिनं हाय खाल्ली मेली. जशी म्हातारी मेली भांडणं राहिली का? लोक म्हणले एका सुख दुःख आहे, आता जरा 2 महिने घबरा. धर्म काय करतो? धर्म भांडणं मिटवतो. लक्षात असं आहे. वीर नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये
कुणीतरी म्हातारं केलं कळल्याबरोबर सगळ्या गावातली दुकानं लगेच बंद होतात. आता उत्तर द्या, कायद्यानं का धर्मानं? म्हणा की कायद्यानं. कशाला बंद होतात? सगळं गाव काम सोडून अंत्ययात्रेसाठी जातं. कायद्यानं का धर्मानं? धर्मानं. लक्षात ठेवा. महिला मंडळ, ज्या गल्लीत कुणी वारलंय त्या गल्लीतलं प्रेत बाहेर जाईपर्यंत फुल पेटती का? नाही पेटत. धर्मानं का कायद्यानं? म्हणा की कायद्यानं? धर्मानं. आमच्या घराशेजारी एक भामक्का नावाची म्हातारी, आणि ती शिमग्या दिवशी, होळी दिवशी नेमकी आजारी. आता आम्ही लहान मुलं, आई आज पुरणपोळी. आई बोलली तुझा मुर्दा बस. का? अरे शेजारी म्हातारी आजारी कशाची पुरणपोळी करते? आम्हाला काय माहिती. आम्ही म्हणलं ती आजारी आपला काय समज आणलं? तसं करता येत नाही बाळा. बर. म्हातारी डोळं पाडलं करत्या दुपारी खात्रीच नाही. सगळी माणसं जाग्यावर. आमच्या गल्लीत कोणी डाळ शिजाय टाकलीच नाही. 5 वाजता मिरजकर नावाचे डॉक्टर ते आले आणि त्यांनी इंजेक्शन दिलं आणि ते काय म्हणले, काळजी करू नका, काही नाही, धोका नाही. डॉक्टर इंजेक्शन देऊन गेले आणि 15 मिनिटात म्हातारी उठून बसली. आता काय करा? आणि तिने चहा मागितला घेऊ. चहा मागितला आणि बोलायला लागली. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही लहान आहे ना, आम्ही भामक्काला लई शिव्या दिल्या. म्हणलं आमची पोळी काढली तर मेले बी नाही पडायचं पाहिजे. धर्म म्हणून जीवनामध्ये पहिला धर्म पाहिजे ते हिंदू धर्म, इस्लाम हे सोडून द्या. त्याच्या नादाला लागू नका. उगा आपलं झेंडा पिवळा करायचा, निळा करायचा, लाल करायचा, भगवा करायचा, पांढरा करायचा, हिरवा करायचा. हे कलरचे धर्म आपल्या लोकांचा. आपल्याला धर्म कोणता पाहिजे? खरा तो एकची धर्म जगाला, हा पाहिजे. आणि त्याच्यासाठी समाजामध्ये धर्माचं रक्षण करण्याची योजना केलेली आहे. पहिला कोण? पहिला देव, धर्म रक्षावया. दुसरा कोण? दुसरा राजा. तिसरा कोण? तिसरा ब्राह्मण. चौथे कोण? चौथे संत. देव, राजा, ब्राह्मण आणि संत हे 4 खांब धर्माचे रक्षण करतात. आता बाकीचे 3 आज नाही सांगायचे. बाकीचे 3 काय करतात? ब्राह्मण धर्माचं रक्षण कसं करतो? ब्राह्मण सांगतो आज एकादशी आहे, उपवास करा. आज चतुर्थी आहे, उपवास करा. ब्राह्मण सांगतो आज सोमवार आहे, नॉनव्हेज खाऊ नका. ब्राह्मण सांगतो आज शिवरात्र आहे, उपवास करा. ब्राह्मण उपदेशाने धर्म राखतो. संत धर्म कसा राखतात?
तैसे संत जगी ऐसे संत जगी संत जगी संत जगी क्रिया करो दाविद्यांगी क्रिया करो दाविद्यांगी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत संत काय करतात क्रिया करून दाखवतात वेळ नाही पण सांगतो कबीर महाराजाकडं काय लोक केले महाराज आम्हाला लग्न करायचे जरा सल्ला द्यायचा का कबीर महाराज म्हणजे 2 मिनिटं थांबा हे ऐकलंच का ग का हो दिवा लावणार लोक म्हणले मला दिवा कशाला दिवा लावून आणल्यावर म्हणले मूर्ख तुला अक्कल आहे का एवढ्या दिवसा दिवा लावायची आवश्यकता आहे का म्हणजे नाही मग कशाला लावलास चुकलं उचल तिनं दिवा उचलला आणि तिच्या कानपडीत मारली बेअक्कल लोकून अवघड आहे गड्या तरी म्हणलं बुवा लोक कशी बायका का थांबत नाही महाराज हे काय हो म्हणजे काय आम्हाला काय कळलं हो बिचारीचा काय दोष नाही का म्हणून मारलं कबीर महाराज म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं हा कसला प्रश्न तुम्ही काय विचारलं होतं आम्हाला लग्न करायचं मग ऐका मी काय केलं दिवा लावून आण तिनं काय केलं दिवा लावून आणला मी काय म्हणलो कशाला लावला ती काय म्हणली चुकलं मग तिनं काय केलं दिवा उचलला मग मी काय केलं कानपाडीत मारली मी कानपाडीत मारली तर तिनं जाता जाता माझ्याकडं रागानं बघितलं का नाही कबीर महाराज म्हणले अशी मिळाली तर करा नाही तर आपलं पडलं का त्याच्या गाडीत बसा पैसे संत देखील संत आचरणानं धर्म जगवतात राजा दंडानी नियमन राजाकडं दंड आहे लक्षात ठेवा दंड म्हणजे नियमन आम्ही मोठमोठे सत्य करतो ज्योतिर्लिंगावर कुठं 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 आमच्या सत्यात नियम आहे चहा पिताना सापडला की 5,000 रुपये दंड आहे माणसं चहा सोडत नाहीत पण पेत नाहीत चोरून देतात बहुत असती भय एकाची दंडे दंड पाहिजे राजा दंडानं धर्मरक्षण करतो समर्थांची ओवे या भूमंडळाची ठाई धर्मरक्षाईचा आन नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा काल शिवाजी महाराज तुम्ही धर्म ठेवला लक्षात ठेवा बामणांच्या शेंड्या शिवाजी महाराजांनी ठेवल्या ब्राह्मणांची जानवी शिवाजी महाराजांनी ठेवली वाण्यांचं रुद्राक्ष
शिवाजी महाराजांनी ठेवलं वारकऱ्याच्या माळा. विसरायचं नाही बरं का, लक्षात ठेवा. एका राजाने ही क्रांती केली. 6 जून 1674 त्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर रायगडावर सगळ्यात जास्त गर्दी पाहिजे मला. रायगडावर सगळ्यात जास्त गर्दी होती स्त्रियांची. त्या स्त्रिया शिवाजी आक्षेपण करत होत्या आणि सांगत होत्या, राजा तू आमचं कुंकू टाकलंस. लक्षात. काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद बनती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सटकी होती. महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे तुमच्या कपाळाला भंडारा आहे नाकांचा, तुमच्या कपाळाला कुंकू आहे, आमच्या कपाळाला गंध आहे. लक्षात ठेवा. नाव कशी नाव आहेत? नाव सांगा. प्रथमेश कसं नाव आहे? किती चांगलं. प्रथमेश आहे का नाही देवाचं नाव? विनेकरी बाबा, लक्ष्मण किती गोड नाव आहे. शेजारी वा, हे जयवंत बघा किती गोड नाव आहे. सांगा बघा. तुमच्यापैकी दशरथ कुंडलिक आहे का नाही? ह्यांच्यापैकी सुभद्रा, सत्यभामा, नीरा आहे काय नाव? शिवाजी महाराज होते म्हणून, नाहीतर सगळ्यांची नावं बदलली असती. बरं का. विनेकऱ्यांना लक्ष्मण बाबा कोण म्हणलं नसतं, याकूब चाचा. दीपक महाराज कोण म्हणताय? उस्मान गनी. जयवंत महाराज फारुख अब्दुल्ला. पकवाजे प्रथमेश जकीर हुसेन. तुमचा उजेड काय म्हणतात? अनुसया वय कशा अनुसया? दिलशाद बेगम, खुर्शीद बेगम, तनुजा बेगम, तनुजा बानू, मुमताज बानू, सगळ्या बानवन बेगवान झाल्या असत्या. लोक काय म्हणजे माहिती का? लोक म्हणले तात्या सगळ्यांची मापं काढताय आणि तुमचं नाव काय बदला म्हणाले. नाही नाही नाही, माझंही बदललं असतं. मौलाना हाजी नियाज अहमद. राजा धर्माचं रक्षण करतो आणि शेवटी देव. धर्म रक्षावया धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेतली. धर्म रक्षावया अवतार घेतली. आपुल्या परती भक्त जन
रक्षण करता आणि धर्माचं रक्षण करण्याकरता केवनिया चक्र गदा हाती धंदा करीतो भगवान परमात्म्याची ताकद जास्त आहे. राजाची कमी आहे, ब्राह्मणाची कमी आहे, संताचीही कमी आहे. कारण का शेवटी एक काळ असा आहे लोक संतांनाही मानत नाही. ऐका कलीचे महिमान असत्याशी पापादेती करती हिरण संतांचे. संतांना ऐका, संताकडे शक्ती आहे, संताकडे शक्ती आहे, पण ते देवाचा कायदा आपल्याकडे घेत नाही. म्हणजे काय हो, रेड्यामुखी चालविली आहे का नाही शक्ती? मग एवढी शक्ती आहे, तुम्ही रेडा बोलवला मग ब्राह्मणांच्यावर जादूच खाली फिरवायच नाही का? चलो 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 चलो. रेडा बोलवणं ही दैवी शक्ती आहे आणि ब्राह्मणांना बदलणं ही ईश्वर शक्ती आहे. समाज बदलणं ईश्वराचं काम आहे. संत ईश्वराचं खातं आपल्याला घेत नाही. शक्ती आहे पण सृष्टीमध्ये बदल करत नाही. म्हणून आपुल्या पाळीशी भक्त झाला. काय केलं अंबऋषीसाठी? आता आज अंबऋषीची कथा सांगायला वेळ नाही, पण एवढं आहे की अंबऋषी राजाने द्वादशी व्रत केलं. दुर्वास ऋषी आले, महाराज आंघोळ करून या, आपण द्वादशी सोडू. दुर्वासाला वेळ लागला. राजानं विचारलं ब्राह्मण काय करावं? ब्राह्मण म्हणले आचमन घ्या, भोजन करू नका. आचमन घेतलं की एकादशी सुटली. आचमन घेतलं आणि नेमका दुर्वास आला. तेवढंच कारण. दुर्वास म्हणजे काय? दुर्वास म्हणजे विजेचा दाब 1100 व्होल्ट. जवळ जाऊ नका, दूरवास लांब. डायरेक्ट शापच दिला 10 जन्म. असं काय? राजाचं चुकलेलं नाही. पुढची कथा वेगळी आहे. भगवंतांनी सुदर्शन घेऊन त्याचा पाठलाग केला. दुर्वास शरण आला. मग विचारलं शापाचं काय करायचं? दुर्वास म्हणला मला शाप मागायला घेता येत नाही. भगवान म्हणले ठीक आहे, अंबरशीला शाप आहे ना, मी घेत. महिला मंडळ घरी गेल्यावर 2 अभंग पाठ करा. करत आता कीर्तन झालं, तुम्ही पाळणं म्हणणार आहे ना, तुमचा पाळणं म्हणा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ काय काय झालं बघा, पण आमचा पाळणं म्हणा. 2 अभंग पाठ करा. नामधरायचे दो 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 रे जगजीवना बाळा लक्ष्मी हरवी यशोदा बाळना निजबा नारायण. पाठ करा. 10च्या 10 अवतार आहेत. प्रथम अवतारी स्तवन करिताची पहिली. एक अभंग. आणि दुसरा अभंग पाठ करा. कृष्ण यशोदेला घुसळण करून देत नाही. कृष्णा गपरा नाही तर बाहुला देईल बघ. भगवान म्हणले कुठला बाहुल ग?
पहिला बाबूल तो ऐसा पहिला बाबूल तो ऐसा त्याचे नाव म्हणती यावे नाव म्हणती माता शंकासुर वदिला शंकासुर वदिला कैसा वेदचारी काढिले वेदचारी काढिले नाशी उशीर झाला उस्मानाची उशीर झाला हरी सोड गोविंदा कवी सोड गोविंदा काय रे उगला उगला नाही तर सांगेच्या बाबूला कृष्णाराय उगला नाही तर सांगेच्या बाबूला नारायण रे उगला नारायण उगला कृष्णाराय रे उगला नाही तर सांगेच्या बाबूला हे दोन अभंग पाठ करा अवश्य पाठ करा आजारात माझा आवाज केलाय नाही तो तुमच्याकडे म्हणून घेतले असो आंब ऋषीसाठी तुकोबराय म्हणतात धन्य तुझं कृपा सिंधू तुला कृपा सिंधू म्हणते आणि मी म्हणत नाही तू का म्हणे तुझं वर्ण वर्णिती पुराणे म्हणे तुझं वर्णिती पुराणे म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू होय नारायण दया सिंधू अंबरशी साठी जन्मोचिले अंबरशी साठी जन्मोचिले अंबरशी साठी जन्मोचिले अंबरशी साठी जन्मोचिले कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव थोडक्यात राम का आले राम आले रावणासाठी रावण कोण रावण म्हणजे महासत्ता रावणाची ताकद सामान्य समजू नका त्यावेळच्या काळामध्ये रावण महासत्ता केवढी महासत्ता त्यानं 33 कोटी देव बंदिस्त टाकले इंद्रजितानं स्वर्गावर स्वारी केली तर इंद्राला जिंकला सगळे देव रावणाकडं कामाला होते असं आहे गणपतीला गाढवं राखायला लागत अग्नी पलटाचं काम करत होता वारा कपडे वाळवत होता काय तुम्हाला सांगायचं जेजुरीचा खंडोबा काय करत होता सांगत नाही त्याच्याकडं दाढी करण्याचं काम आलं होतं लय वाईट अवस्था लय असू द्या सगळं जग पादाक्रांचं
सगळ्यात वाईट रावणाकडं सत्ता आहे, पण रावण पापी आहे. आता बघा, आता रावणाला मारलं पाहिजे, पण कारण नसताना मारता येत नाही. मग रावणानं काहीतरी खोड केली पाहिजे. कोणती खोड केली? सीतेला नेलं. बस, सीतेला नेलं तर रामाने लंकेत जाऊन रावणाचा वंशखंड केला. नुसतं सीतेला आणलं नाही, वंशखंड. म्हणून धर्मरक्षा वया अवतार धर्मरक्षा वया अवतार धर्मरक्षा वया अवतार धर्मरक्षा वया अवतार आपल्या पाळीची भक्तजन आपल्या पाळीची भक्तजन आपल्या पाळीची भक्तजन. मग दशरथ राजा, त्याला 3 पत्न्या, योगायोग 3 पत्न्या असून मूल नाही. वसिष्ठ ऋषींना सांगितलं. वसिष्ठ सांगतात, पुत्रकामेष्टी यज्ञ कर. विभांडक ऋषीचा मुलगा ऋष्यशृंग त्याला आणला, त्याच्या हस्ते यज्ञ झाला. यज्ञामध्ये अग्निनारायण प्रसन्न झाले. त्यांनी प्रसाद दिला. प्रसाद 3 राण्यांना दिला आणि 3 राण्यांना गर्भधारणा झाली. आणि वसिष्ठ राजा धर्माच्या नियमानं पत्नीचे डोळे विचारले पाहिजे. कुलगुरु वसिष्ठ सांगेन वशिष्ठ सांगेन वशिष्ठ सांगेन धर्मशास्त्राचे दुहाळे पुरवावे मनोहर हे पुरवावे मनोहर. राजा, तुझ्या पत्न्याला दिवस गेल्यात, डोहाळे विचारले पाहिजे. डोहाळे विचारण्यासाठी राजा कैकेयीच्या महालात गेला. कैकेयीकडे का गेला? प्रसाद वाटताना कैकेयीला मागं ठेवली होती ती ऋषी, पण आता पहिल्यांदा गेला. कैकेयी, तिला गर्व कशाचा? सुंदरपणाचा. कैकेयी काश्मीरची होती, काश्मीरची. सुंदरपणाचा अभिमान, अगोदर सौंदर्याचा अभिमान, त्यात गर्भिणी. सुंदरपणाचा अभिमान म्हणी, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. राजा महालात गेला. ती पलंगावर बसली होती. आता राजा आला, उठून बरायला पाहिजे का नाही? राजाला बघितलं, मंचकी बैसली होती ती पापिली, देखताची नैनी पवल. राजाला बघितलं, झोपली. पण राजा तिच्या अधीन होता. असं आहे, आवडीची बायको आणली की तिचं ऐकावंच लागतं. मग विचारलं, तुझी मानसी होता ती डोहाळे, सांग ओ वेल्लाळे बदला. असं म्हणलं
तिनं बॉम्बच टाकला. येरू म्हणे यायची वाटत असे जिवे, जेव म्हणणे आईची वाट तसे जीवे, येरू म्हणे यायची वाटत असे जिवे, जेव म्हणे आईची वाट तसे जीवे, कनिष्ठासी द्यावे राज, कनिष्ठाची द्यावे राज, कनिष्ठाची द्यावे राज, ज्येष्ठासी धारावे ज्येष्ठाची धाडावे दुर्विने अंतरा, ज्येष्ठाची धाडावे दुर्विने अंतरा, एरी म्हणे ऐसे वाटत असे जिवे, कनिष्ठासी द्यावे. हा काय मागलो? आणखीन काय? ज्येष्ठासी धारावे. राजाला दुःख झालं. काय बोलते हो, दुःखी झाला आणि सुमित्रेकडे आला. आता हिचा काय उजेड पडतो कुणाला, पण सुमित्रा राजाला बघितलं, तांब्या गुणाने पाय धुतले, मंचकावर बसवलं, वारा घालते. होता ती डोळे तुझे मानसी, सांग हो मजसी. तुला काय वाटते? कैकेयीच्या महालात झालेलं दुःख सुमित्रेपाशी विसरला. का विसरला? ती काय म्हणते? एरी म्हणे ऐसे वाटत असे जीवा, जेव म्हणे आईचे वाट तसे जीवा, एरी म्हणे ऐसे वाटत जेव म्हणे आईचे वाट तसे जीवा, ज्येष्ठाची सेवा केली. जेठाची जिवाची भीती, जेठाची जिवाची भीती, आम्हाला काय नको? ज्येष्ठाची वा वा वा. तिथनं उठला आणि कौशल्याकडे आला. आणि कौशल्या भानावर कुठं आहे? नाही कौशल्येसी भान नाही कौशल्येची भान, कौशल्येची भान नाही कौशल्येची भान, उदरी आले नारायण. उदरी आले नारायण, उदरी आले नारायण, उदरी आले नारायण, उदरी आले नारायण, उदरी आले नारायण. भानावर कुठं आहे? कौशल्या भानावर नाही. हिला काय झालं? काय हिला काय झालं? काय म्हणले, बाई तुला काय वाटतंय सांग. असं म्हणल्याबरोबर तुला माहित नाही का? हा तुला कॉलेज शिकली काय कुणाला? तुला म्हणते रावणे हे केले लग्न माझे विघ्न, 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 आशिकी मरण तुझला, आशिकी मरण लागी, आशिकी मरण लागी, आणि रे धनुष्य मारिले, आणि रे धनुष्य मारिन रावणा, आणि रे धनुष्य मारिन रावणा, रे धनुष्य मारिन रावणा, लंका विभीषण देई नानी, जना देई माझी, लंका विभीषण देई नानी. अरे तुला माहित नाही का? रावणानं विघ्न केलं लग्नात. आन धनुष्य मला रावणाला मारायचंय. लंके पुढे मोठे माझे रण, घेईन मी प्राण. खरं दूषणांचा राजा म्हणला अवघडच आहे, हे वेगळंच बोलतंय. सेवकाला सांगितलं, अरे ब्राह्मणाला घेऊन या, हिला भूत लागलंय.
वसिष्ठांना आणलं आणि कौसल्याच्या उदरात असणाऱ्या रामचंद्र भगवंताचं दर्शन वसिष्ठांना झालं आणि वसिष्ठ ऋषीच त्या नसतं. राजा म्हणला आता अवघड झालं, भूत मोठं निघालं. त्यानं बामणाला बी झपाटलं, माझे उदरी नाही पुत्र सुख. सावकाश सावकाश, गडबड करू नका. फुलं सावकाश घ्या, सावकाश द्या. काय करावं? वसिष्ठ भानावर आले. राजा, अरे तू भाग्यवान आहेस, हे भूत बोलत नाही, हे मोठं भूत आहे पंढरपूरचं. तू भाग्यवान आहे. आणि मग तिन्ही राजांचे दिवस बदले आणि योग्य वेळी चैत्र महिना नवमी तिथी माध्यान्ह काळ वसंत ऋतू अशा योगावर उत्तम हा चैत्र रामचंद्र भगवान की जय. जय श्री राम. 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 राजा राम 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 राजा राम राम राम
कृष्ण